प्रसन्नाजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या सर्व लोकांचं एक असोसिएशन होतं. ते उच्च न्यायालयात गेलं होतं. उच्च न्यायालयात त्यांनी रिव्हिजन पिटिशन पण फाईल केली होती. त्याच्यानंतर ती रिव्हिजन पिटिशन रिजेक्ट झाली. माननीय सुप्रीम कोर्टात गेले, तिथे पण त्यांना रिजेक्ट झाली. तर मला असं म्हणायचं आहे की हे काही लोक आज यांना असं कळलं की एविक्शन उद्या होणार आहे असं नाहीये. ही कायदेशीर लढाई 7 वर्ष चालू होती. आणि मला एक परत मुद्दा हे करायचा, जिथे जिथे माननीय न्यायालयाने त्यांना प्रोटेक्शन दिलंय, तिथे तिथे सरकारने त्यांना रिहॅबिलिटेशन आणि बाकी गोष्टी केल्या. पण असं आपण नाही होऊ शकत ना की प्रत्येक व्यक्ती जो कोणी बेकायदेशीर येईल त्याला सरकारची जबाबदारी आहे की ती त्यांना म्हणजे त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे. आणि SRA जी अथॉरिटी आहे मुंबईत, त्यांचं हेच काम आहे की जे एलिजिबल झोपडपट्टी धारक आहेत त्यांना तर रिहॅबिलिटेट होतातच आहे. त्यांच्यासाठी टेम्पररी एक रिहॅबिलिटेशन असतं, परमनंट असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं जेव्हा पूर्ण सरकार कायद्याचं तंतोतंत पालन करते आहे आणि जे लोक आरोप करतात, मला असं म्हणायचं की ते माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने चुकीचं ठरवतात आहे का?